धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. RPI महिला नेत्यांना टपालद्वारे अश्लील पत्र, चौकशी करा नैना दामोदर. धुळे माता रमाईच्या लेकी यांना अश्लील भाषेत लिहिलेले टपालद्वारे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पत्र प्राप्त झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या 27 फेब्रुवारी रोजी टपाल पोस्टाद्वारे महिला नेत्या यांच्या घरी एक पत्र आले. या पत्रामध्ये अत्यंत घाणेरड्या व अश्लील शब्दांचा वापर करून सामाजिक व वैयक्तिक स्तरावर बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच काही व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे आरोपही करण्यात आले आहेत. दरम्यान 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती व 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अशा प्रकारच्या या पत्रामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संबंधित महिलेने या पत्राची वाचता केली नाही. त्यामुळे आज महिलांनी निवेदन दिले असून संबंधित टपालपत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही स्वतःच्याच आरोपीला शोधून काढू व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी नैना दामोदर, संगीता खैरनार, कल्पना सामुद्रे, शोभा बैसाने, आरती सोनवणे, संगीता खैरनार, किरण सूर्यवंशी, नागसेन बागुल आदीसह उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देस्ते, धुळे. आम्ही गेल्या 7 ते 8 वर्षापासून माता रमाईच्या लेकी भीमाच्या वाघिणी हा कार्यक्रम राबवत असतो. पण यावर्षी कोणीतरी नालायकाने असं अश्लील शब्दात हे लेटर माझ्या नावाने पोस्टद्वारे आलेलं आहे. तर त्याचमुळे आज आम्ही डेप्युटी साहेबांना भेटण्यास आलो आणि ते लेटर दिलं आहे. आम्हाला एकच सांगणं आहे, डेप्युटी साहेब लवकरात लवकर चौकशी व्हावी या बातीची, त्याला लवकरात लवकर अटक करावं हीच आमच्या सगळ्या महिलांची मागणी आहे. जय भीम. कारवाई झाली नाही, प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली नाही, तर आमचा RPI तर्फे आम्ही सगळ्या महिला आम्ही आमच्या हातात ॲक्शन घेऊ व त्याचं काय करायचं आहे मग ते आम्ही बघू. होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहील. रमाई जयंतीच्या वेळेस आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी रमाई जयंती साजरी केली. त्याच्यामध्ये RPI जिल्हाध्यक्ष माननीय नैनाताई दामोदर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपूर्ण धुळे शहरातल्या त्यांच्या संघाकडून, त्याच्यानंतर त्यांच्या पक्षाकडून ज्या महिला होत्या, अनेक पक्षातल्या त्या महिलांनी या ठिकाणी एकत्र मिळून कार्यक्रम केला. कार्यक्रम केल्यानंतर काही 8-10 दिवसानंतर एक हे पत्र आलेलं आहे. याच्यामध्ये, या पत्रामध्ये असं लिहिलं आहे, रमाईच्या लेकी भीमाच्या वाघिणी, आणि त्याच्यामध्ये जे काही मजकूर टाकलेला आहे तो मजकूर वेगळ्या पद्धतीने आहे. रमाई जयंतीच्या निमित्ताने धुळे शहरातील काही विशिष्ट ऑब्लिक करून घाणेरडा शब्द या ठिकाणी वापरला गेलेला आहे. धुळे शहरातील लोकांना काही माहीतच नाही असंच समजतात. म्हणजे हे रमाईच्या लेकींना उद्देशून या ठिकाणी पत्रामध्ये लिहिलेलं आहे. हे वाक्य मी या ठिकाणी बोलत नाही. विचित्र पद्धतीचं लिखाण या ठिकाणी केलं गेलेलं आहे. 3 मिस्टर करणारे, दारू पिऊन नाचणारे, मटण खाणारे ह्या ज्या लेखी आहेत, अशा पद्धतीचं ह्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच पद्धतीने रमाईचा त्याग त्यांना काय माहीत आहे. हे पत्र ज्या व्यक्तीने लिहिलेलं आहे, व्यक्ती असेल, महिला असेल, आम्ही आता या ठिकाणी माननीय DYSP डॉक्टर अजय देवरे यांना संपर्क केलेला आहे. ज्याने पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राच्या अगोदर त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये ते या ठिकाणी टिप्पणी केलेली आहे. तर त्या टिप्पणीच्या आधारावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याच पद्धतीने तो कोणता व्यक्ती आहे, काय व्यक्ती आहे, आम्ही माननीय DYSP साहेबांना सांगितलेलं आहे की त्याचं जे अक्षर आहे त्या अक्षरांच्या माध्यमातून त्याला त्याची ओळख करण्यात यावी.
आणि ओळख करून घेतल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण की हे जे पत्र आहे या पत्रामध्ये अनेक लोकांचे उल्लेख या ठिकाणी केलेले आहे. मी काही गोष्टी याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते आम्ही वाचू शकत नाही, ते घाणेरड्या पद्धतीचं आहे. आता ज्याने हे पत्र लिहिलेलं असेल तो चांगला असेल असं वाटतं आता आम्हाला, कारण की आम्ही त्याला वाईट म्हणत नाही. त्याने अशा पद्धतीचं जे कार्य केलेलं आहे त्याला बाबासाहेब काय आहे, त्यांना रमाई काय आहे हे माहीत असेल म्हणून त्या पद्धतीने केलं. परंतु आम्ही ज्या पद्धतीने कार्यक्रम करतो, धुळे शहरातल्या कोणत्याही माईच्या लालला विचारून घ्यायचं. मी स्वतः दक्ष पत्रकार संघ बापू बागुल अध्यक्ष असून गेल्या 26 वर्षापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. पण कोणत्याही व्यक्तीकडनं आम्ही पैसे घेत नाही. आमचा जो मित्रपरिवार आहे, मग तो मित्रपरिवार अधिकारी असेल, आमच्या जवळची व्यक्ती असतील की ज्याच्याकडं हक्काने जाऊन आम्ही त्याच्या खिशातनं पैसे घेतो, तो आमचा मित्रपरिवार. तीशी जयंती आम्ही मनवतो. कोणत्याही दलालाकडनं, कोणत्याही हरामखोराकडनं किंवा ज्याने स्वतःच्या आया बहिणी विकलेल्या असतील अशा कुठल्याही व्यक्तीकडनं आम्ही पैसे घेत नाही, घेणार नाही आणि जयंती असेल कोणती ती मनवणार नाही, हे आमचं ह्या ठिकाणी म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे, आम्ही काय करतो, कसे पैसे आणतो, त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध करावं. जर त्यांनी सिद्ध केलं नाही, आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे, तुम्हाला सापडला तर चांगली गोष्ट आहे. जर तो आम्हाला सापडला 1001% 302 होईल. याच्यामध्ये तो जर कोणी असेल, कोणताही धुळे शहरातला तो चांगला व्यक्ती असेल किंवा गुंड व्यक्ती असेल किंवा त्याच्यावर कोणत्याही व्यक्तीचा हात असेल, त्या ठिकाणी मी स्वतः वैयक्तिक सांगतो 302चा गुन्हा मी माझ्या अंगावर घेईल आणि तो व्यक्ती जर सापडला तर त्याचा मी कार्यक्रम लावेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू बागुल, दक्ष पत्रकार संघ. त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.